जर न बोलता तुम्हाला कुणाला एखादी संख्या सांगायची असेल तर ती तुम्ही कशी सांगाल? खुणा करून. बरोबर. मला सांगा पाहू मग 3 ही संख्या खुणा करून कशी दाखवताल? 3 बोटे दाखवून. अगदी बरोबर. रोमन लोकांनी ही बहुधा 1, 2, 3 या संख्या बोटांच्या सहाय्याने खुणा करून दाखवाव्यात, तशा उभ्या रेघा काढून दाखवल्या असाव्यात. टीचर, किती छान. याचाच अर्थ आपण कमीत कमी खुणा वापरून जास्त संख्या तयार करू शकतो. अगदी बरोबर. रोमन लोकांनीही बहुधा असाच विचार केला असावा. पण लक्षात ठेवा, आपल्याला ही चिन्हे एका एक पुढे एक फक्त जास्तीत जास्त 3च वेळा वापरता येतात. टीचर, मग 4 आणि 9 आम्ही कसे लिहिणार? तुम्हाला बेरीज वजा बाकी येतेच की. हो, पण यात कसली बेरीज वजा बाकी? अगं, आय आणि व्ही हे चिन्ह 4 साठी वापरतात आणि आय आधी आले आहे. आयची किंमत व्ही पेक्षा कमी आहे, तेव्हा वजाबाकी करायची. हो, आले लक्षात. आता मी सांगू बेरीज केव्हा करायची ते? हो, सांग पाहू. आधी लिहिलेल्या चिन्हाची किंमत नंतर आलेल्या चिन्हापेक्षा जास्त असेल तेव्हा बेरीज करायची. आता मी फासा टाकते, त्याप्रमाणे मला संख्या लिहून दाखवा. 4 पडले. बरोबर. अजून टाकते. हा, 1. छान. आता आपण एक नवा खेळ खेळूयात. मी तुम्हाला काड्या देते, त्यांचा वापर करून तुम्ही मला संख्या तयार करून दाखवा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. बरोबर. 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24. छान. टीचर, आमच्या दोघीत रेस लावा ना. अगं, सारखी रेस कशाला लावायला हवी? तुम्हाला संख्या लिहिता आले म्हणजे झालं.